हरी आज सज्जन महाराज वजई आपण जे या नावाने यूट्यूब चॅनल आपण पाहतो, हा जिंतूर तालुका फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दहेगाव पासून सुरुवात झाला. त्या दिवसापासून महाराज नित्य आपल्या सोबत आहेत आणि या महाराजामुळेच त्यांच्या यूट्यूब चॅनल मुळेच आपला हा सोहळा महाराष्ट्रभर त्या ठिकाणी लोकांना माहीत झाला आणि या सोहळ्याला प्रसिद्धी या सज्जन महाराजामुळेच आलेली आहे. हे स्वतः वैयक्तिक रामायणाचार्य आहेत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज, आपण दहेगाव पासून तर आतापर्यंत अखंडपणे रोज ज्या गावाला पारायण सोहळा चालू आहे त्या गावाला आपण भेट देता. आपण संसारिक असून सुद्धा आपण एवढा वेळ कसा काय देऊ शकता महाराज? महाराज, मी वेळ देत नाही. ज्या पांडुरंगाने ज्या माऊलीने मला आयुष्य दिलं, कारण जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. माझ्या आयुष्यातला हा एक उरलेला क्षण आहे. बरे झाले देवा वाचोनी आलो येथवरी, नाही सापडलो मृत्यूच्या हरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. कसा जगला इतक्या दिवस, याच्यापेक्षा तो काय करून जगला याला महत्व आहे. आता तुम्ही एक शब्द म्हणला की महाराज तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा कोण्यामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही तर तुम्ही बघितलं आपल्याला सीमेहून, काश्मीरहून, जम्मू काश्मीरहून पण फोन येतात, आणि जे फॉरेनचे लोक आले होते दिंडीमध्ये त्यांनी सुद्धा माझी भेट घेतली. म्हणले दादा तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पाहिला. आम्हाला असं वाटत होतं की हा माऊली सोहळाच आहे. माऊली सोहळा पाहिल्याच्या नंतर त्यांचंही अंतकरण गहिवरून आलं, पण त्यांची भाषा मला समजत नव्हती कारण ते इंग्लिश बोलत होते. असो युट्यूब चॅनल आपल्या जगामध्ये अनेक आहेत. फेसबुक आहे, इंस्टा आहे, पण फेसबुकवर युट्यूब चॅनलवर कोणती तरी कॉमेडी व्हिडिओ टाकून मनोरंजन केल्यापेक्षा आपण अशी जे ठाव ते सकळाशी सांगावं. जसं संजयाला गीतेमध्ये काही कळत नव्हतं, अर्जुनाने गीता ऐकली, देवाने अर्जुनाला गीता सांगितली, पण जशाला तशी गीता धृतराष्ट्राकडे पोहोच करायचं काम संजय करत होता. दादा मी माझं भाग्य मानतो, माझंही नाव संजय आहे. जर तुम्ही माझं आधार कार्ड चेक केलं तर मी संजय सज्जन नाही, पण काय भाग्य माझं, गाववाल्यानी आणि आमच्या 12 गाव ग्रुपनी एकदा माझे अवधूत गुरुजी वाटतंय पाहता, मी कोणती शाळा शिकलेलो नाही, पण गुरुजीने मला जवळ घेतलं किसन बाबाच्या संस्थानला. अरे तुझं नाव संजय कोण ठेवलं? म्हणले तू सज्जन आहेस. आणि आमचे मिराशे बाळा भाऊ, रंगा भाऊ गेले दिगंबर ईश्वर विभूती, आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, ज्यांनी मला बोटाला आमच्या अण्णासाहेब ढोणे असो, मिराशे दादाला आमच्या बाळा भाऊला डोळ्याने दिसत नव्हतं, पण आता या संतांच्या वाक्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये दादा, कारण माणसाची देव चालवी हंता. मला एक अभिमान वाटतो की ज्या माऊलीच्या आईवडिलांनी आपल्या मराठवाड्यासाठी देहांत प्रायचित्त घेतलं, वास्तविक पाहता त्याला देहांत प्रायचित्त घेण्याची आवश्यकता नव्हती, स्थलांतर करत होते, पण हे मराठीचे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दादा प्रत्येकाच्या घराघरामध्ये होता, पण तो ग्रंथ कोणी उघडून पाहत नव्हतं. पण तुम्हाला काय बुद्धी आली, खरंच हे माझं श्रेय नाही. आम्ही तर माऊली सोहळ्यामध्ये जातो आणि गावाला कार्यक्रमाला जातो, पण जसा सोहळा चालू झाला तसा दादा तुम्ही प्रत्येक गावाला, एका गावाला तुम्ही किती जाता मला सांगा भाऊ दत्ता भाऊ? कमीत कमी 5 वेळेस महाराज जावं लागतंय. हे बघा, तुम्ही एका गावाला 5 वेळेस जाता म्हणल्यावर किमान तुम्हाला 2 लिटर पेट्रोल लागत असेल. आता प्रपंच हा प्रत्येकाला आहे, आणि तुमची धर्मपत्नी, तुमचे आई वडील, तुम्हाला भाऊ पण असतात. तुम्ही या सर्वस्वाचा त्याग करून, माऊली म्हणतात ना, तुराम बाबा सांगायचे, झडझडवून वहिला निघ हे भक्तीचे वाटे लाग, येणे पावशी अव्यंग निजधाम माझे. दादा तरले तुकोबराय जसे म्हणतात, तरले तरती हा भरवसा आणि नामधारकाचा ठसा. जो स्वतः तरतो तो दुसऱ्यालाही तारून नेतो. दादा तुमच्या गावामध्ये तुम्ही सोहळा चालू केला, आणि तो सोहळा आता युलुशे रोप लाविले द्वारी, आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले चेताची बहरू कळी अशी आला. मला वाटतं आपल्या तालुक्यावरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला सोहळा पोहोचला. माऊलीच्या चरणी एवढीच विनंती आहे की जे कोणी आमचे प्रचारक असतील या सोहळ्याचे, त्यांना अजून आयुष्य देव, आणि हा सोहळा असाच
तेव्हाच चालू राहो हे बोलून मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. दादा तुमच्या गावामध्ये 7 दिवस ज्ञानेश्वरी होती. तुम्ही भावार्थ रामायणाचे फार मोठे वक्ते आहात, फार मोठं वक्तृत्व करता, पण ज्ञानेश्वरी वाचता. पण तुम्ही येरवी पारायणाला तुमच्या गावामध्ये किती मुलं होते आणि आता 7 दिवसामध्ये काय अनुभव आला थोडा आमच्या दर्शकाला सांगा या माध्यमातून. आमच्या इथं पालखी सोहळा निमित्त 25 आमच्या इथले ज्ञानेश्वरी पारायण करते होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण एवढं काळजीपूर्वक अंतःकरणातून त्यांनी पारायण केलं. म्हणूनच ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, असा आनंद वैकुंठामध्ये नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी होवा जन्म आम्हा. आणि तसेच या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं कार्य चालवणारे आमचे दत्ता महाराज ढोणे. काही देऊ त्याशी व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. हो, असं हे काम हातामध्ये धरलं. कारण हे काम साधं नाही, तर हे काम कसं आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. वा. कारण या नामाचा महिमा वाढवण्याचं कार्य आमचे दत्ता महाराज असतील व छगन महाराज टाकळेकर हे सुद्धा असतील. पण असं कार्य हातामध्ये घेतलं, कारण ते काम कसं आहे, साधं आणि सोपं नाही. आमच्या येथे येऊन दत्ता ढोणे महाराज यांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चक्कर माराव आणि निवेदन कार्य हातामध्ये धरून त्यांनी ते कार्य आमच्या हातून पार पाडलं. असे त्यांचे उपकार आमच्यावर झाले. म्हणून इवले शिवरूप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. असं एक रोपट हे विकासलं आणि त्याचा विस्तार म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्येही वाढणार आहे. असं एक महत्व या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळायला लागलं. धन्यवाद दादा. राम आजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आजी तुमच्या इथं 7 दिवस पालखी सोहळा होता, पारायण झालं, कीर्तन झालं, आता पालखी चालली, तुम्हाला काय वाटतं आजी? आनंद वाटायला. आनंद वाटायला. आनंद वाटायला. बर बर. 7 दिवस कसं होता 7 दिवस आनंद. तुम्हाला? आनंद म्हणायला पण डोळ्यातून पाणी आले, काहून दुःखी झाल्या बरं? देव चालले ना, देव चालले म्हणून नाही का? जशी लेख माहेराला वाट लावतात नाही का? देवाला वाटायला आली. आता म्हणलं का आजवर होती आमची, आता झाली तुमची. आज होती आमची, आता झाली तुमची. कोण्या गावाच्या स्वाधीन करायला आता? आता कोलप्याच्या. कोलप्याला. बर बर. तुम्ही ऐकायला होत्या का पारायणाला होत्या? पारायणाला नव्हतं ना, ऐकायला नव्हतं. ऐकायला? बोलायचं नव्हतं. बरं, बरं, बरं. आज आलो आम्ही. म्हणजे शेती कामात होत्या का? आम्ही पाहुणे येतो दुसऱ्या पाहुणे कोण्या गावचे? मोळ्याचे. मोरेहून आले का? मोरेहून आले. बर. तुमच्या गावाला पालखी सोहळा येणार आहे का? न्यायचा का नाही? येऊ ना. न्यायचा आहे का? हा. वा, धन्यवाद. बघा मोरेहून आले भक्त माऊलीला वाटा लावण्यासाठी. आणि इकडच्या बाजूला आता भजन चालू आहे. काही वेळामध्येच कोलपा या गावामध्ये पालखीचं प्रस्थान होणार आहे. रामकृष्ण हरी काकू माऊली. आता पालखी वाटा लावून परत जायला काय वाटायले? दुःख वाटायला. दुःख कशाचं दुःख आहे? माऊली चालले म्हणून. बरं बरं बरं. 7 दिवस आनंद होता. होता, आनंद होता. बर. तुम्ही घेतला का आनंद मग? घेतला. बर. पारायणाला होते का? पारायणाला होती सून. तुम्हाला वाचता येते ज्ञानेश्वरी? मला नाही वाचत. सून होती ना. सून होत्या वय. होती. तुम्ही ऐकण्याचा आनंद घेतला. ऐकण्याचा आनंद. वा वा, धन्यवाद.